व्यंकटेशाचं आवडतंय ना, आणि सगळ्यांचं बहुतेक व्यंकटेश कुलदैवत. तुम्ही जाणार आहे ना? कुलकर्णी लोक बाहेरचं कुलदैवत आहे. कुलकर्णी लोक ते जाऊन आल्यावर असं मस्त वाटतंय. आणि तुम्ही म्हणलात आता म्हणून ती गोष्ट आठवली मला आता. लाडू घेऊन या. तिकडनं हो प्रसादाचे लाडू. लाडू घेऊन या. पैसे देते. मस्त चहा एकदम छान, फर्स्ट क्लास. म्हणून मला एक सुंदर व्यंकटेशाची गोष्ट सुचली. हे ना आमच्या सासूबाई सांगायच्या नेहमी. त्याच्यामुळे हा चहामुळे एकदमच मला तरतरी आली. आणि पोहे पण छान भरलं पोट. आणि तुम्हाला सांगते, माझ्या सासूबाई ते व्यंकटेश विजय नवरात्रामध्ये ते वाचायच्या, व्यंकटेश विजय. आणि मग ते मला रोज असं त्यावेळेला काय आमचं नवीन नवीन लग्न झालेलं, तर असं फारसं मला वाचायचं वगैरे हे नव्हतं आवड, पण त्या वाचायच्या. आणि मग संध्याकाळी घरी आले मी की मी जेवायला बसले की मला ती गोष्ट सांगायच्या. तर मग तर त्या म्हटल्या थांब आज ना तू ऐकायलाच बस म्हणल्या. रविवार होता त्या दिवशी, तर ऐकायलाच बसले. मग मी ती व्यंकटेश विजयची पोथी, तर त्यामध्ये व्यंकटेशाचं लग्न होतं, बालाजीचं लग्न. त्याची तर स्टोरी आमच्या सासूबाई एवढ्या रंगवून सांगायच्या ना की बालाजीचं लग्न. तर बालाजीचं लग्न हे कसं आहे माहितीये का, की ऍक्च्युली बालाजीची एक बायको आहे महालक्ष्मी अंबाबाई, त्याचं लग्न झालेलं असतंय. मग नंतर काय होतंय, तर हे श्रीरामांना सतयुगामध्ये अहिल्याला स्पर्श झालेला असतोय ना रामाला. रामाचं बसा की छान इकडं. रामाने उद्धार केलेला असतोय अहिल्याला. मग अहिल्या काय म्हणते की आता तुमचा मला स्पर्श झालेला आहे, तर मला आता कसं की मला तुम्ही पत्नी करून घ्यायला पाहिजे. मग ते म्हणतात की सतयुगामध्ये मी एक पत्नी आहे आणि सीता ही माझी बायको आहे, मी आत्ता तुझा स्वीकार करू शकत नाही. पण ती म्हणते की पण तुम्ही मला स्पर्श केला म्हटल्यावर तुमच्याशीच मला लग्न करायला पाहिजे. तर ठीक आहे म्हणतात की पुढच्या ह्याच्यामध्ये मी व्यंकटेशाचा जेव्हा जन्म घेईन त्यावेळेला व्यंकटेशाच्या रूपामध्ये असताना तुझा मी, कारण तेव्हा काय माझा एक पत्नी असणार नाहीये, कारण तेव्हा सुद्धा विष्णूची बायको लक्ष्मी, तर तेव्हा मी तुझा स्वीकार करेन. मग तेव्हा ही पद्मावती, मग पद्मावती ही राजाची मुलगी असते, चोल राजाची मुलगी असते. मग तिच्याशी लग्न ठरते पद्मावती. ऑलरेडी ह्याचं लग्न झालेलं असते लक्ष्मीशी. नाही, मग पद्मावती काय होतं, हे लग्नाचं वगैरे सगळं बोलणं वगैरे सुरू होतंय. बोलणं वगैरे सुरू झाल्यावरती काय होतंय की सगळं बोलणं काय चाललंय हे सगळं लक्ष्मीला कसं, दुसऱ्या बायकोचं पहिल्या बायकोला कसं थांगपत्ता लागू देणार, ते काय लागू देत नाहीत. आणि मग त्यामुळे तिला म्हटलं संशय येतोय की हे सगळ्यांचं येणं जाणं वगैरे काय चाललंय, एवढ्या कसल्या मिटिंगा चालल्या त्यांच्या. मग तिला बाहेरून कळते की आता ही पद्मावती जी आहे, पद्मावतीसोबत आपल्या नवऱ्याचा म्हणजे व्यंकटेशाचा बालाजीचं लग्न आहे, ठरलेलं आहे. तिला राग येतोय. लक्ष्मी मुळात कडकच, तिला राग येतोय. ती रातोरात निघून येते, इकडे कोल्हापूरला निघून येते. आणि मग तिकडं लग्न ठरवायचं सुरू होतंय. अहो व्यंकटेशाची लक्ष्मी निघून गेल्यावर ते भिकारीच झाला की तो. लक्ष्मीच गेली, काय करायचं, लग्न होणार कसं. आणि ह्यानं तर मोठेपणाने लग्न स्वतःकडे घेतलं होतं, आणि देवाचं लग्न, विष्णूचं लग्न म्हणून मग सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो, सगळे देवाधिक आलेले असतात आणि कफल्लक पैसेच नाहीत त्याच्याजवळ. मग काय करायचं हे सगळ्यांच्या लक्षात येते, पण करणार काय. मग अशा वेळेला हा विष्णू जो असतोय तो, नारद मुनी काय सांगतात की हे बघा तुमचा मुलगा आहे सूर्य, विष्णूचा मुलगा असं त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये, तर त्या सूर्याला पाठवा लक्ष्मीकडे बोलवायला. आणि मग सूर्याला सांगतात की आता महालक्ष्मीचा जो किरणोत्सव होतोय की नाही, तर त्यावेळेला तो सूर्य इकडे येतोय, बोलवायला येतोय. आणि मग ती म्हणते का आलायस तू आता, लक्ष्मी विचारते तू का आलायस. काही नाही, असंच भेटायला आलोय. नाही खरं सांग तुझं कारण, तुला कोणी पाठवलंय. तर होय त्यांनी पाठवलंय. मग का नाही, त्यांची तब्येत अगदी बिघडलेली आहे, बरी नाही आहे. तुम्ही म्हणजे आईसाहेब तुम्ही इथं आल्यामुळं त्यांची तब्येत अजिबात चांगली नाही आहे, तर तुम्ही चला.
लक्ष्मीला आतून ती जगदंबा माऊली, तिला सगळं कळते. कळतंय तिला. ती म्हणते काही खोटं सांगू नकोस, मला सगळं माहिती आहे, त्यांचं दुसरं लग्न आहे आणि लग्नाला पैसा नाही आहे त्यांच्याकडे, म्हणून ते मला बोलवायला तुला पाठवलेत. मुलाला नाही कसं म्हणणार ना. मग ती म्हणते की ठीक आहे मी येते, चल. मग तिला तिकडनं भरजरी शालू येतो, लग्नाचा पहिला शालू तिला येतो, दसऱ्याला येतो. मग ती त्याच्याबरोबर जाते, लक्ष्मी तिथे जाते. लक्ष्मी गेल्या गेल्या कसं होतं माहिती आहे का, म्हणजे लक्ष्मी प्रसन्न होते. ती म्हणते की मी आहे त्यांच्यासोबत असं म्हणून सांगते. मग लक्ष्मी प्रसन्न झाल्यावर तिकडं लगेच पैसे बिसे लगेच खर्च. मग खर्च कोणाला सांगायचा, हा कुबेराला सांगायचा. कुबेर नाही, मग कुबेर काय मग लक्ष्मी प्रसन्न होते. मग लक्ष्मी प्रसन्न झाली तरी ती काय विष्णूला प्रसन्न होत नाही, ह्याला होते. सूर्याला म्हणते की मी आहे, त्यांचं लग्न होईल, सगळं होईल. मग ती कुबेराला बुद्धी घालते. मग कुबेर काय म्हणतोय की मी तुला ह्याला व्यंकटेशाला बालाजीला की मी तुला कर्ज देतो पण तू माझं फेडलं पाहिजेस. तर तो म्हणतो की मी कसं फेडू आता. तर ते काय माहित नाही, तर भक्तांचं काम करून तू फेडायचंस. म्हणून व्यंकटेशाला तुम्ही कोणताही कुणीही जर का नवस केला, समजा तुम्ही मनामध्ये जरी नवस केला इथं मनात बसून की हे असं असं झालं तर व्यंकटेशा हे मी फेडणार आहे तुझं, तर लगेच तिथं नोंद होते. मग ती लगेच सांगतोय तो कुबेराला, हे बघा हे एवढे पैसे येणार आहेत, एवढी वस्तू येणार आहेत, हे लगेच त्याच्याकडे जमा. म्हणजे तेवढं त्याचं कर्ज फिटलं जाते. तर अशा पद्धतीने ते कर्ज उचलतात. लग्न होतंय म्हणजे तिथे ना वरती व्यंकटेशा म्हणजे बालाजीला वरती त्या कुठलं गिरी, शेषगिरीवरती कुंड आहेत, मोठी कुंड आहेत. तर त्या कुंडांमध्ये एका कुंडामध्ये आमटी, एका कुंडामध्ये भाजी, एका कुंडामध्ये खीर, असं सगळं ते इतकं मोठ्या प्रमाणामध्ये सगळं जेवणावेळीसाठी स्वयंपाक तयार केला. मग लग्न झालं, सगळं झालं. मग हे लग्न खाली ह्याच्यात खालच्या बाजूला झालं सगळं. मग तिथे काही दिवस व्यंकटेश राहिले खाली ह्याच्यामध्ये आपल्या बायकोच्या घरी पद्मावतीच्या तिथे सासरी राहिले काही दिवस. हां, सासूरवाडीमध्ये व्यंकटेश राहिले आणि म्हणले आता मी जातो, वर जायला पाहिजे. हे कुबेर म्हणतो आता वर्ष झालं तुमचं लग्न होऊन, आता तरी तुम्ही जावा आणि माझं कर्ज फेडायला पाहिजे. तुम्ही कामकाज लोकांचं केल्याशिवाय, कामं लोकांची केल्याशिवाय तुम्हाला लोक काम केल्याशिवाय कोण पैसे देणार. मग तुम्ही जावा आता, भक्तांचं कामकाज बघा जावा आणि माझं कर्ज पण फेडायला पाहिजे. ठीक आहे म्हणतात व्यंकटेश, म्हणतात ठीक आहे मी जातो पुढे. पद्मावतीला म्हणतात तू माग नाही आहे निवांत, ते 5व्या दिवशी वगैरे येतात तसं आणि तसं तू ये. आणि मग व्यंकटेश आपल्या कामामध्ये इकडं चालू होतं यांचं छान काम करणं. लक्ष्मी काय आता प्रसन्न झालेलीच आहे त्यांना, त्यामुळे लोकांची कामंही ते भरपूर करतात बरं का. म्हणजे व्यंकटेशाकडे तुम्ही मागितलेला एकही वर हे नवस फुकट जात नाही तेवढ्यासाठी. तर मग त्याच्यानंतर पद्मावतीला सांगतात की चला तुम्ही, आता पद्मावतीला बोलवलंय वरती. तर पद्मावती म्हणते मी वर येऊ शकत नाही. का, दिवस गेलेत आणि दिवस गेल्यावर गुड्ड कसं चढायचा, गुड्ड म्हणजे पर्वत डोंगर कसा चढायचा. त्यामुळे पद्मावती राहिली खाली, हे राहिले वरती आणि अंबाबाई राहिली इकडे. आणि तो आता कर्ज तर फेडायला पाहिजे, त्यामुळे ते कर्ज फेडत बसला आता तो. अजूनही कर्ज फिटायचंच आहे, नाही त्यालाच नाहीये, कारण दरवर्षी लग्न होत आहे, दरवर्षी कर्ज भक्तांनी फेडायचं. आणि ते भक्तांनी जेवढं जास्त तिथं हे काम मागून घेतील तेवढं त्याचं काम करणार. आणि पैसे घालायचे नाही त्या हुंडीमध्ये, हातात येईल की नाही तसे घालतात, मोजायचं नाही. काढून म्हणा काय म्हणा सगळं हातात येईल की नाही पैसे तेवढे घालायचे. असं ते व्यंकटेशाचं लग्न. माझ्या सासूबाई नेहमी मला हे सांगायच्या आणि दर नवरात्रामध्ये मी ऐकायची आवडीनं श्रीनिवासा. आणि इतकं सुंदर वाटायचं ना आणि खूप छान वाटत आणि ते इतकं सुंदर रंगवून सांगायच्या. तर ह्या गोष्टी अशा ऐकायला छान वाटतात. माझा माहेरचा पण तोच आणि सासरचा पण तोच, आमचंही तेच. त्यामुळे मी वाचते दर ह्याला. दसऱ्याला लग्न व्यंकटेश, दसऱ्याला लग्न होतंय ते आणि दसऱ्याला माझा जन्म झालेला आहे. बघा, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. आणि योग आहे ना व्यंकटेश स्तोत्रामध्ये आहेच की सगळं. 3 मास घरात 21 दिवस